सांग तुला काय आवडतं लगेच आणून देतो तुला. तू जे म्हणशील ते, तुला जे आवडतं ते, तुम्हाला जे आवडतं ते सांगा, मी आणून देतो तुम्हाला. मला दे छान थोडं द्यायला पाहिजे मग हरकत. काही ज्यांना माहित नाही मी पुढे चाललोय. चला आता ना थोडी देता का मला. नको तुले खातो मला काही देत नाही. ते घर घर ते आण हे कुठून आणलं कोणी आणलंय. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आता सकाळचे 9:21 झाले आहेत आणि मी सकाळपासून उठलं. आपली एडिटिंग वगैरे बाकी होती तेवढी केली आणि व्हिडिओ वगैरे सगळे अपलोड करून दिले. अजून आंघोळ वगैरे नाही केली, ब्रश वगैरे केला. मला एडिटिंग वगैरे करूच तर आज बाजारला गेली. बाजारवरून काय आणते ते तुम्हाला दाखवतोच. तोपर्यंत मी आंघोळ वगैरे करून घेतो आणि फ्रेश होऊन लगेच तुम्हाला ती काय आणते दाखवतो आणि आपल्या दिवसाला चालू करतो. फायनली आंघोळ वगैरे झाली. तोपर्यंत आपली आजी पण आली. तर बघू शकता तुम्ही काय काय आणलं आपण तुम्हाला दाखवतो. गॅस बघू शकता, हे बघा काय काय आणलंय. गॅस बघू शकता. पहिलं खायला आणलंय मला. काय आणलंय खायला मला? रेवड्या मला नाही आवडत त्या. काकडी आणल्यात. हे बघा आता काहीतरी टाकलंय, स्कार टाकलंय त्याच्यावर. बघा किती आणलाय. पाहिजे पडून गुळ आणले, डाळ आणली, ढोबळ्या मिरच्या आणल्या, ककडी आणली, बटाटे आणले, डिंगऱ्या, हिरवी मिरची, कोबी ठेवण्या पुढे इकडे दाखल द्यायला. कोबी पण, कोथिंबीर. कोबी किती रुपयाला होता? 10 रुपये. 10 एक. गाईज बघू शकता एवढा 10 रुपयाचा कोबी. वांगे गाईज बघू शकता. रेवडे आणलेत आजीने बाजारवरून. आता मडीची यात्रा येईल ना तेव्हा लय रेवडे राहते ना इथं. ना लय रेवडे भेटतात तिकडं. मग मडीच्या यात्रेला लय व्हायला लागतं बरं का. फुटते. गावरान हरभरे तुम्ही कधी तळलेले खाल्लेत का? हे बघा हे गावरान हरभरे बरं का तळलेले. आणि आजीनं आजोबा सकाळी तळून खाता असे. ते एवढी भारी लागतात ना. मीठ आणि तेल टाकलेलं याच्यामध्ये. हे खायला लय प्रोटीन आहे याच्यामध्ये. ते तळतात म्हणून मी पण कधी मध्ये खातो, पण ते दररोज खाते. तर उन्हाळ्यामध्ये नाही का एकमेव झाड आहे त्याचे पानं गळत नाही. तर बाकी सगळ्या झाडांचे पानं गळतात. फक्त एकमेव झाड असतं ते म्हणजे लिंबाचं. हे बघा त्याला नाही का बहार वगैरे येतो. आणि गुढीपाडवा आला ना जवळजवळ त्यावेळेसच येतं बरं का, असं मध्ये वगैरे नाही. आता लेकी बाई त्याची काय फळं काढायचे, असे सालपाटे काढायचे आणि मग ते फोडायच्या, त्याच्यातले चिचुके काढायचे, गोळे बांधून ठेवायचे. आणि पहिले आमच्या लग्न कार्यामध्ये कशाच्या कड्या आणि कशाचे बटाटे आणि वांगे होते. आता बटाटे वांगे काही करते तर मग तुम्ही लग्न कार्याला घुगरी बोंद्री. तुम्ही काय करायचं? आम्ही हुलग्याचं पीठ हां आणि हे चिचा कालायचं हां आणि त्याची कढी करायची वाढायची. संध्याकाळचे लग्न होते आमची. हां का? हा. आणि लाईटी नव्हत्या, टिंबे राहायचे. हां झुडके बांधायचे गजाला हां. आणि राखेला घामेले घ्यायची. याची कढी कशी करते आता? याची कढी मीठ मिरची वाटायची, हां चिचा भिजू घालायच्या हां आणि चिचा कालू कालू घ्यायच्या अशा हातानं म्हणा पळीनं म्हणा आणि त्याची मग कढी करायची. तू बनवून दाखवशील का? हा लई भारी लागती. हां का? ताकाची कढी नाही खायचं तशी कढी लागती. कोथिंबीर, जिरे, लसूण, कांदा परतून. उन्हाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या केल्या जातात त्याने ऊन वगैरे नाही लागत? उन्हाळ्यात चिचीची भाजी बनवणी करायचं गूळ टाकून. हां अजून? त्याची भाकर चुरून खायची. हां तानाफुई आपली चिचा भिजू घालायची यदाळा. हां त्याच्यात उसा गूळ टाकायची, नाही आसला गूळ तर टाकायची, नाही तर नसतं तर नसं बी टाकायची. अशी चिवंजू घ्यायची. त्याच्यात योग भाकर मिठाचा खडा टाकून चुरून खायची. कवाच उन्हाळ्या लागत नसत हां का? ह्या भाजीने. काय झालं? काय म्हणली? हे आणलेलं जागेवर कोणत्या? ते चुवासळ फसण आणलं ना ते जागेवर ठेवली. मी देईन धरीन का ते सेंद्रात तर देईन फेकून. मी मग काम करतो पण मग मला आवरावं लागतं मागं.
कोणता सॉस फूस काय का आता ते काय ते काय टमाट्याचं सॉस म्हणते त्याला. मी माझ्या कामात बसलेलं आवरू तुम्हाला सहज लागत एक काम करतो पण हातात मोठे. कोण नानाला कम नाही सांगत का मला कोण सांगत ती. ना तसंच आणि तू तसंच. नाना तर कम नाही माया मागे लावून दिल तुम्ही हिला. मला बिराड काढी तो कोणतं एक मूस लायला तिला मी काढलं का. ते धुणं पडले अजून तिथं. मग तुम्ही धुवून कोण नाही लागत. धुवा तिकडं एक म्हणजे नाही आणि तुमचं बाया 2 लंगोटे मी धुईन. बाई नाना काय म्हणलं बघितलं का ऐकलं का काय म्हणलं ऐकलं का तो ते म्हणलं नाल्या वाळू घाला. देव घालणार तर तिकडे लक्ष्मीच्या देवळात घाल. एका चढी एकी चढी घरामध्ये नाना म्हणतात नाले होते पण ती बाई म्हणते लक्ष्मीच्या देवात नेऊन टाकून ती. हा नुसतं काम करीत ती धुणं का वरात वाजी नाही. ती म्हणते मला नाही धुवायचं आज. नका धुणं काय करायचं मला. तुम्हाला काय करायचं खायला. खाल्लं मी आता. नाना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बर तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं होतं म्हणजे असं तुमचं स्वप्न काय होतं भाऊ ते तुमच्याच्याने झालंय की नाही झालं ते अधुरं राहिलं असं काय होतं. झालं नोकरी करायची होती कोणती कोणची मिलिटरीची म्हणा कोणची म्हणा पण ती झाली नाही. का बरं. आई बापा म्हणायचे गरिबी आहे बाबा नको पैसा नाही खर्चाला जाऊ नको आम्हाला तू नसलो इथं करमत नाही. बापाने नाहीनं जाऊन दिलं नाही आम्हाला. मग आई तर बाप जाऊन जा म्हणत होता आई म्हणे नाही तू लग्न करायचं बाबा जाऊ नको. मग आईनं लग्न केलं आमची नोकरी गेली सगळं. तेवढं अधुरं राहिलं का. तेवढंच राहिलं तेवढंच होतं मनात. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं का म्हणजे. याच्यात दुसरं काय होतं मग दुसरं भाकरी घेतल्या शेरड्या वळीत बसलो हां एकाच्या 2 म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या का. पूर्ण याचे झाले आमचे. मग ती नोकरी सोडली हां. शेरडाची बी झालं तर ते दुखायला लागलं आता. शेरडाची अजून 10-5 वर्ष कसं तरी शेरडा केलंच असते मी. म्हणजे शेरडाची इच्छा अधूर राहिली. हा एक अधूर राहिली. शेरडावाळ्याच्या नानाची इच्छा थोडी अधूर राहिली. बाकी पैसा सगळं होता पैसा मिळायचा भाकरीत बाकी आता सगळं समाधान झालं ना. सगळं समाधान झालं. तुम्हाला खायला काय आवडायचं. खायला काय आपली चटणी भाकर. नाही म्हणजे तुमचा आवडता पदार्थ काय होता. आवडतं पदार्थ हे होतं खजूर. खजूर आवडायची का तुम्हाला. खजूर आवडायची. परत आपलं भाजी कायची कशाची. बटाटा. परत नाही एकच पदार्थ सांगा तुम्हाला तो लय आवडायचा असं. एक पदार्थ हा तुमच्या आवडीचा पदार्थ तुम्हाला तो लय आवडायचा. तुम्हाला कोणता एक पदार्थ आवडतो तुम्हाला ते सांगा मी तुम्हाला आणून देतो. काही पण सांगा तुम्हाला जे आवडत तो खायला कोणता पण. खायचं सांगू हे काय हा. खायचं. हा तुम्हाला जे आवडेल ते सांगा मी आणून देतो तुम्हाला. मला ते सकाळी हे आणले होते ते तेलचे नव्हते आणले का हावरीचे काय म्हणते त्याला ते रेवडीसारखं ते मोठं असतं ते गोर राहते तेलची तेल हावरे ते नव्हते आणले का म्हातारीने आता माझ्या हा काय म्हणते त्याला गोळपापडी नाही ते दुसरंच म्हणते. काहीतरी आहे तुम्हाला ते आवडतं का. हा तेवढंच ते खायचं का. हा बरं ठीक आहे नानाला आपण ते आणून देऊ. आता बहिणीचा तो काय आवडतं तिला ते आणू. नानाचं झालंय फिक्स. आता आजीचं बघू आजीला काय आवडतं तिचा आजीचा आवडता जो पदार्थ असेल तो पण तिला आणून देऊ. गायची यादमधली नाही का आजीला काहीच आयडिया नाही आहे पण आता आपण तिला डायरेक्ट विचारू तुला काय आवडतं कोणता पदार्थ आवडतो खायला. तू जे सांगशील का मी ते तुला आणून देणार आत्ता. कुठून आणशील. तुला काय करायचं ते तू सांग काय आवडतं तुला. मला होय हां सांग तुला काय आवडतं लगेच आणून देतो तुला. तू जे म्हणशील ते तुला जे आवडतं ते. मला काहीच नाही आवडत. फक्त काय आवडत हां गोडी शेव खुर्मा. खुर्मा का. हा बरं ठीक आहे तुला खुर्मा नानाला रेवडी. हा चालेल दोघांचं 2 डन आहे तेवढं घेऊन येऊ आपण. गाईज मी कुठं चाललो यांना माहीत नाही बरं का. काय म्हणतात नाना काय चाललं कुठं. गाडी येतात म्हणलं जाऊ ना. कुठं चाललोय. कुठं लांब जायचं कोणीकडे नाही कुठं इथंच आहे. बाहेर काय जायचं का हा इथंच आहे मी. ते पोराला बोलव ना. गाईज यांना माहीत नाही बरं का कुठं चाललंय. चला आता गाईज गावात चाललंय सांगून डायरेक्ट तिसगावला आलोय त्यांना खायला घ्यायला. बघू शकताय तिसगावला आलोय आता खायला घेऊ त्यांना. गाईज आलोय दुकानामध्ये डायरेक्ट घेऊन टाकू. बघू शकता त्यांच्या आवडीची आहे इथं.
होऊ शकतात फायनल जेवढी आणि ते घेतलंय काहीच घेतलंय फायनली. तर चला आता घरी. काहीच मी जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस नाही का आजी किंवा आजोबा दोघांपैकी एक जण कोणतरी नाही का बाजारला जायचं. तर ज्यावेळेस बाजारला जायचे ना त्यावेळेस काय करायचे, मला घरी ठेवायचे, मला काही येत नसायचे त्यावेळेस. तर मला विचारून जायचे तुला खायला काय आणू. तर मग मी सांगायचो मला सेव आणा किंवा मग जिलेबी, नाही तर मग मला नाही का लाल गोडी शेव आवडायची. तर मग मी ते सांगायचो घेऊन येऊ, मला ते घेऊन यायचे. मग पण आज एवढं भारी वाटतं आहे, मी त्यांच्यासाठी हे 100 रुपयाचंच घेतलं आहे पण मी त्यांच्या आवडीचं घेतलं आहे. आज एवढं भारी वाटतं आहे ना मला, म्हणजे इथून पाठीमागे भरपूर वेळेस मी त्यांना खायला आणलं आहे पण आज मी अक्षरशः त्यांच्या स्वतःचं आवडीचं खायला आणलं आहे. त्याच्यामुळे मला म्हणजे एक एवढी भारी आनंद वाटतो आहे ना की याच्यापेक्षा काहीच सांगू शकत नाही, तुम्हाला शब्दात तर सांगू नाही शकत एवढा आनंद झाला आहे मला. तर आत्ता डायरेक्ट घरी जाऊ आणि त्यांचे रिॲक्शन चेक करू. मी त्यांना तुमच्या देखता सांगून आलो आहे की गावात चाललो आहे आणि खायला घ्यायला आलो आहे डायरेक्ट तेच गावाला. तर आत्ता काय म्हणतात बघू आपण. तर फायनली आलो आहे घरी, आता बघू आपण रिॲक्शन. आजोबांना देऊ त्यांचं खायचं बरं का. ना मी तुम्हाला काय आणलं बघा. हे गोडी शेव नको आणू म्हणलं होतो. गोडी शेव तुमची नाही आहे म्हणजे तुम्हाला बैल का आवडतं ते माहीत नाही का. धरा मी म्हणलं होतं ते त्याचे झर का त्यानं आण. हे कुठून आणलं, कोणी आणलं हे अंग हे तुम्हाला हे आवडतं ना, काढून घ्या. कोणी आणलं हे, हां कुठून आणलं. रोडला सापड, ते दुकानवाला असं ते आणून रोडला पडलं होतं. म्हटलं कसं काय पुढं तिथं दुकान असं ती. तुमच्या आवडीचं आहे ना ते, तुम्हाला लय आवडतं ना. याच्यात आता अजून काय का पॅक केलं असतं. खुश नाही झाले तुम्ही तर, खुश नाही झाले का. एक पडे फक्त बाकी बांधून ठेव. हे खाते तर का ना माझ्या पाहिजे तुमचं आवडीचं का. काही जात नाही का आजोबांचं दिलंय. आता बाई काय म्हणते बघू बरं का, तिला पण माहीत नाही. हे बाई कशाला आणलं ते, लगेच आवडीचं म्हणलं का खायला घेऊन येतो. लोकांचे नाही, माझेच पैसे माझ्याकडे होते. पण तुला कोणी सांगितलं होतं. झालं संपलं ना ना मी आणलेलं. खाईन का ना करा बोलून मी एवढा हे जाऊन आलो जीव लावून तुला घेऊन खायला. मला जीव लायतोस, खायतोवर लायशीन आणि मग गेल्यावर फोन करीत नाहीस. कुठं गेलो, कुठं जायचं आता तुला सोडून. गावाला गेल्यावर तुला सोडून कुठं चाललंच नाही. आवड आहे का खावळून बिवळून खाते ना खरंच हो. ना थोडी देता का मला. नको तुले खातो, मला काही देत नाही. सगळे म्हातारी तुम्ही खाता खाता. थोडी द्या ना थोडी. हा थोडी थोडीच घेऊ बरं. अर्धी दिली नानाने. खायला कट्टर वर लागायचे. बाई तुला पाहिजे का. तुम्हीच खा, ते द्या ना. तुम्हीच खा, तुम्हीच तर तुम्ही खा. आमचा आणता खा तुम्ही. तू गोळी शेव खा ना तू. खोटं बोलू नका तुम्ही. विषय घेत लपितात माझ्यापासून. काय चालला विषय आता खरं सांग. नाही ते काय म्हणते, काय. माझ्याकडून 12 महिने झाले काम करून घेतलं तिनं. हां सरपण फोडीतोय, पाणी भरतोय, मिरच्याला वांग्याला पाणी देतोय आणि ते म्हणजे कामच करत नाही. नाही नाही याच्या पुढे पण काहीतरी होतं विषय. याच्या खरं सांग बाई, खोटं काय बोलू नका. ते पात्र नीट करा तर चूल मोकळी होईल, नाही तर सगळी गळून जाईल चूल. नाही नाही तुमचा विषय काय चालला होता माझ्यापासून लपून लपून. ते आला म्हणून बंद केला. तू लगेच म्हणली ते आलाय म्हणू नका काही. खरं लबड भोकाची माझ्या विषय नाही, तुमचं काहीतरी चाललं होतं नदीला जाईन काय. तिकडे सरपणाला गेली का, हां इकडे वज उचला ना मला, इकडे वज उचला ना, हे चाललं होतं. हा का. मी नेलं तरी नदीला गेलं तरी हाका मारी. ती म्हणते, मी नेली तरी हाका मारी. बघा एवढा जीव आहे ना बाईचं तुमचं. लय जीव लय जपती रे. तुम्ही जपले का ना तिला आतापर्यंत. तिच्यासाठी तुम्ही काय केलं एक गोष्ट सांगा विषयातली. जपलं तिला मी. एक गोष्ट सांगा ना तुम्ही आतापर्यंत तिच्यासाठी चांगली केलेली. काय नाही केलं. हां रामकृष्ण मस्त सुट्टी घेतली काम करून. रामकृष्ण तरी नाणे हरी. केले, तळे केले, रामकृष्ण हरी. बाई नानंद तुझ्यासाठी काय केलं एखादी गोष्ट काय सांग. नाही केलं माझ्यासाठी. म्हणजे तो काहीतरी आवडीचं असेल ना, केलं असेल ना ते. काहीच नाही केलं.
काहीच एखादी इच्छा नाही पूर्ण केली का बरं? फक्त भांडण केलं. भांडण भांडण काय केलं? सरकार दरबारी झालं का? जायचं आता. जायचं का? हा आता म्हणा म्हातारा सांभाळीच नाही, मला हरकत पाहिजे. तुई कान सोडत द्यायला पाहिजे मग हरकत. इकून दिली तर इकडं, इकून दिली की इकडं. वांदे राहतं त्यालाच काय. अवघड आहे. हसत येत भाऊ. आता फार द्यायची. तर गाईज आज एवढ्या दिवसातून आजीने माझ्याकडं हट्ट केलाय तर ती मला म्हणते नाही का आज माझ्या हातची नाही का तिला व्हेज बिर्याणी खायची. मी कितीतरी वेळेचं बसलो होतो आतमध्ये एडिटिंग वगैरे करत होतो तर तिनं नाही का सगळं मटेरियल वगैरे हे बघा कट करून ठेवलं आहे पण शेवटी तिनं नाहीच घातलं. तिला खायचं होते आज नाही आजची खायची आज. तिनं लय वेळेचा फोर्स केला आहे आज की तू बिर्याणी बनवून दे. व्हेज बिर्याणी एकदम मस्त बनवून देतो तिला मी. गाईज आता पातेलं ठेवून घेतो. आजी तेल टाकू राहिले आता. टाक तळलेलं दिले गे बरं टाक अजून टाक ना बस. कांदा टाका आता. कांदा हा टाक. जिरे जर टाकलं तर मग ते जिरे जळून जाते. नंतर थोडं साईडला असं हे करायचं आणि जिरे सोडायचे थोडे त्याला. जिरे तळतात मग आधी तर जिरे टाकले ना कांदा पुरतोच तर जिरे सगळे जळून जाते. बटाटा टाक आता. आता मिरची टाक. सगळी टाकू. हा टाक. आता जिरे टाक. इथं तेला टाकते. दिले तळून. टमाटर टाक. टाक सोयाबीन. हळद टाक. कांदा लसूण टाक. बिर्याणी मसाला टाक तू. बिर्याणी हा बिर्याणी मसाला देऊ. आता हे बिर्याणी मसाला. हा टाक ना. सांबार मसाला टाक ना सगळं टाक तसं. तो पण टाक. मीठ तो वाटून टाकलंय का? कोथिंबीर टाक. आता पाणी घे. टाक. आता पाणी टाकू. हा पाणी टाकू बरं का. आता गाईज बघू शकतात किती तरी आली. आता हे मस्त शिजलं एवढ्या पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही. आता उकळी आली आहे. आता हा बासमती राईस आहे अर्धा किलो. आता हा याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. हा एक तांब्या नाही का गरम पाणी आहे थोडं म्हणजे कोमट आहे. आता हे टाकून घेऊ याच्यामध्ये. याच्यापेक्षा जास्त पाणी नाही लागणार. आता एवढ्यामध्ये एकदम सुट्टा होईल भात. म्हणजे एक तांब्या आणि एक ग्लासच्या आसपास. एक ग्लासच्या अर्धा. आता ताट ठेवून घेऊ म्हणजे पटकन शिजन. पाणीला बघू शकता ते बघा कसा राईस बनवला एकदम सुट्टा. बाई हलवून दाखव ग. सगळा काय भात सगळा हलायचा का? हा हलव ना. एका कोपऱ्यात हलाव. बरं बघू शकता राईस. हे बघू शकता एकदम सुट्टा आलाय. चवदार झालाय. चव चांगली आहे.
चव चांगली आहे ना? चव चांगली आहे. घेऊ शकताय, भारी बनवलाय. तर या तुम्ही पण जेवायला. गाईज एवढी भारी बिर्याणी झाली होती ना, व्हेज बिर्याणी, की जबरदस्त झाली होती. तुम्हाला माझ्या डोळ्यावर दिसतं असं की मला एवढं डायरेक्ट नाही का सुस्ती आली आहे, झोप आल्यासारखी झाली आहे. पण काम एवढं आहे, दिवसभराचा व्हिडिओ, आत्ता आपला हा चालू आहे ब्लॉग, हे सगळं एडिट वगैरे करायचं आहे, त्याच्यानंतर झोपायचं आहे. तसं काही मी झोपू शकत नाही. एवढी भारी बिर्याणी झाली होती. आजीने आणि आजोबाने आवडीने खाल्ली, मला तर भारी वाटलं. आत्ता आजी शेवटचं काम करून राहिली, तुम्हाला दाखवतो आणि आपल्या ब्लॉगला एंड करतो. आजी आपले आता भांडे वगैरे घासू राहिले. खरकटे भांडी येते, पतिले याचं पातीलं, कालवणाचं पातीलं, भात शिजिला होता आज. तुला आवडला ना? नक्की आवडला का? नुसती मान आली ती, खरं सांग ना. खरंच ना. चालली की बाळांनो, आता एवढे मी भाताचं चहाचं भगुलं घासून घेते आणि लगेच झोपी जाते. आता तुम्हाला पण शुभरात्री, मला पण शुभरात्री. टाटा तुम्हाला. आजचा ब्लॉग एकदम भारी झाला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा काय झालं आहे, म्हणजे काही चुकलं वगैरे ते पण सांगा, आणि काय चांगलं झालं ते पण सांगा. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.